हॅपी बर्थडे बबू. आज 7 महिने इबूला कंप्लीट झाले आहेत. आणि इबू आता उठली आहे. वाजले 11:30. तर चला आता आपण तिला ओपन वगैरे करूया. तर आता मम्मा पण उठली आहे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे बबू. तर मम्मा तिला यासाठी विश करते कारण का आज आहे 14 मे आणि इवूचा आज 7 महिने इवूला कंप्लीट झाले आहेत. इवू 7 months कंप्लीट झाली आहे. बघता बघता 1 महिना कधी खाऊ म्हणजे खायचं तिचा 1 महिना चालू झाला समजलंच नाही. आणि आता तो 1 महिना पण गेला. काय धडपड चालू आहे. हे बघा काय धडपड करते तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आपण उठलेलो 11 सव्वा 11 वाजता. आणि आज तुम्हाला माहिती आहे गुरुवार असणार आहे. गुरुवार म्हणजे आज आपली लाईट गेली आहे. म्हणजे आपण उठण्याच्या अगोदरच लाईट गेलेली. तर 1 तास आपण मी पण झोपलेलो, मम्मा पण झोपलेली आणि इवू पण झोपलेली. विचार करा, इवू पण झोपलेली लाईट नसून पण 1 तास. तर आम्ही सगळे आता उठलोय. इवूचं आता फिडिंग वगैरे झालं आहे आणि तिचा डायपर वगैरे पण चेंज केला आहे. आणि आता मम्माने तिला घेतलं आहे. तर हवा पण मस्त चालली आहे. बघू शकता तुम्ही, पडदा किती उडतं. हवा पण मस्त येते. इकडे बसलोय आम्ही. अजून थोड्याच वेळात म्हणजे जसं 12:30 पावणे 1 किंवा 1 वगैरे वाजेल ना, मग तिथून गरम हवा यायला सुरू होईल. तर तिथपर्यंत आपण इकडे बसून राहूया. मम्मा आणि इवू तिकडे समोरच बसले. इवू थोड्या वेळ खेळते, आपण पण खेळूया इवू सोबत. हे बघा, लगेच ट्राय केलं बघा कसे. हे बघा, घेऊन डायरेक्ट तोंडामध्ये टाकते ते बघा. तर चला, आता तर आपली दिवसाची सुरुवात झाली आहे. बघूया आज दिवस कसा जातो आणि काय काय करायला भेटतं. कारण का आज मम्मा मोस्टली तर जेवण म्हणजे लिमिटेडच बनवेल. कारण का जसं गरमीमध्ये काय करायचं मन नाही करत. म्हणजे लाईट नसल्यावर, लाईट आणि पाणी या 2 गोष्टी जर नसल्या ना की काय करायचं मनच नाही करत. तर चला, आता इवूला दिलाय टॉय. इवू असा खात बसेल. तर आता इवूला इकडे सगळे टॉईज आणून दिले तिचे. म्हणजे आता आपण तिला याच रूममध्ये ठेवणार आहोत ना, कारण का इकडून थोडी जास्त हवा येते. तर तिला गरम पण होणार नाही आणि थोड्या वेळाने तिला आपल्याला तिचा खाऊ पण भरवायचा आहे. तर मम्माने तिकडे आता गॅस ऑन केला. तर मम्मा तिकडे तिला खाऊ बनवते. तो खाऊ बनवायचा आहे, मग थंड करायचा, मग आपल्याला तिला द्यायचा आहे. आणि आता ऑब्व्हियसली लाईट पण गेली आहे, तर त्याच्यामुळे गरम पण लय होणार आहे. तर इकडे हवा चांगली येते म्हणून इकडेच बसून राहणार आहे. आणि तिला बघूया झोपवायचं कसं काय आजचं, कारण का तिला तर आपण आंघोळ घालून झोपवतो. आणि आज पंखा पण नसणार आहे, तर कशी झोपणार आहे, काय करणार आहे बघूया. ते तरी चांगल्या मूडमध्ये आहे, खेळते ती. तर बघूया. तर आपली लाईट आली आहे आणि वाजल्यात किती 1:15 झाल्या. आणि लाईट मगाशीच आली आहे तेव्हा आपण इगूला ना खायला पण बसवलं इकडे. आता इकडे मम्मा भरवते तिला. पहिलं मी भरवत होतो, आता मम्मा आली. कारण का ना ती थोडी मग मी भरवत असताना ती लय मस्ती करते, इकडे तिकडे बघत असते, मग मला होत नाही ते भरवायला. तर आता मम्मा आली आहे, मम्मा भरवते तिला. हे बघा. आणि आज आपण घेतलंय तिला वेगळी डिश असणार आहे. ही रागी आहे आणि याच्यामध्ये खजूर टाकलाय आपण. तर ते देतोय आपण तिला. तर आता मम्मा इवूला झोपवते कारण का तिला खूप झोप आलेली. आताच तिने खाल्लं आहे ना, तर त्याच्यामुळे तिला झोप आलेली. तिचा टायमिंग असं झोपायचा, तर तिला आता झोप आलेली. वाजले 1:45, 2 वाजायला 10 मिनटं आहे. आणि आपल्याला ॲक्च्युली तिचा टायमिंग थोडा चेंज करायचा आहे, कारण का दूध पियाचं टायमिंग आणि खाऊच्या टायमिंग नंतर आपण तिला आंघोळ घालायला थोडंसं आपल्याला डिफिकल्ट जातं आहे. कारण का खाऊन तिला लगेच आंघोळ नाही घालू शकत ना. ॲटलिस्ट अर्धा तास पाऊण तासाचा थोडा गॅप पाहिजे, ज्यांनी तिचा पोटामध्ये ते खालती सेटल होईल, जेवण डायजेस्ट होईल. पण आता बघूया कसं करायचं, कारण का नंतर मग कसं होतं तिचा आंघोळीचा उशीर होतोय ना. आता ती खाल्लंय तिने, तर आता ती झोपणार. मग झोपून ती एकतर असं काय खाल्लं ना तर ती चांगली झोपते, 2 तास 3 तास तरी झोपते. तर त्याच्यानंतर मग ती उठणार, मग आंघोळ होणार, मग तिला वाजणार 5.
तर हे आपण रोज नाही करू शकत, तर बघूया ह्याच्यासाठी काहीतरी सोल्युशन शोधूया. पण सकाळचं उठल्यावर तिला दूध द्यायला खूप इम्पॉर्टंट आहे, कारण का तिला खूप भूक लागलेली असते. तर बघूया कसं काय होतं, तर आपण ट्राय करूया आणि आपण बघूया की आपल्याला काय दुसरं सोल्युशन भेटतंय का. कारण का तिला खाऊ पण देणं, दूध पण देणं, मग परत संध्याकाळचं पण तिचा खाऊ असतो, मग फ्रूट असतात, मग परत रात्रीचं जेवण असतं, मध्ये एक टाईम दूध वगैरे असतं. तर आपल्याला त्या सगळ्या गोष्टी टाईमच्या नुसार मॅनेज करायच्या. तिची आंघोळ पण आपल्याला सकाळचीच घालायची, म्हणजे दुपारची जी आपण घालतो एक वाजता किंवा 2 वाजता त्या टायमिंगमध्ये घालायचे. तर बघूया आपण थोडंसं अजून ॲडजस्ट करूया, टायमिंगमध्ये थोडं चेंजेस आणूया आणि मग ट्राय करूया. तिला द्यायचं तर आहे आपल्याला. तर आपण इथे आता जेवण करायला घेतलं आहे. ते मम्माने व्हेज राईस बनवलेला, व्हेज बिर्याणी राईस टाईप आहे हा. तर हा बनवलेला कारण का आपल्याला वाटलेलं की लाईट संध्याकाळी येणार, तर मम्मा बोलली की चल फक्त जे फास्ट होईल ते बनवूया, म्हणून हा राईस बनवलेला. पण लाईट आली तर काय नाही, आता आपण जेवण करतो कारण का मम्माला अजून पण झोपायचं, मम्माची झोप कंप्लीट झाली नाही आहे. तर चला आता खाऊन घेऊया. इथे चटणी पण आहे, तर मम्माची प्लेट आहे. मम्माला बघा किती झोप आली आहे. तर इवू उठली आहे बघा, बघू शकता तुम्ही. तर तिला आता इथे घेऊन बसलं. तिला ॲक्च्युली मम्माला फिडिंग करायला दिलेलं, मम्मा पण झोपलेली. मम्मा झोपली आणि इवू उठली, असं झालेलं. तर मम्मा झोपली होती तेव्हाच तिला फिडिंग करायला दिलं, तर मम्माने फिडिंग करून दिली आपल्याला. आणि इवूला इकडे आपण असं बर्थ द्यायला घेऊन बसलो इकडे. आणि वाटतंय तिला आता परत झोप येणार आहे, पण तिची काय अजून आंघोळ झाली नाही आहे, कारण का मम्मा झोपलेली. आपण मम्माला डिस्टर्ब नाही केलं, म्हणून आता मम्मा उठेल त्याच्यानंतरच आपण इवूची आंघोळ वगैरे घालणार आहोत आणि मग त्याच्यानंतर तिला झोपवणार आहोत. आपलं पण ऑफिस चालू आहे, म्हणून दोन्ही करायला जमत नाही आहे, पण आपण ट्राय करतो. तर चला आता इवूसोबत इकडे जरा वेळ बसूया, मग नंतर जाऊया आपलं ऑफिस करायला. इवूला पण बाहेर ठेवूया हॉलमध्ये. ठेवून खेळते ती, बराच वेळ झाला, मी पण तिच्याबरोबर खेळतोय. तर आता मम्मा उठली आहे तिच्या आवाजाने आणि आपण इकडे बकेट लावली आहे तिची भरायला. बकेट भरल्यावर आपण घेणार आहोत तिला आंघोळीसाठी. मम्मा बोलते की तिला असंच नको झोपूया, आता आंघोळ करून झोपूया, कारण का ती आता झोपणार आहे असं वाटतंय बघा. तर चला आता बकेट भरली तिची की लगेच आंघोळ घालून घेऊया आणि मग भेटूया. असंच खेळवत होतो तिला लय. तुम्ही बघू शकता इवूची आंघोळ झाली आहे आणि मम्माने तिला मस्त फ्रेश पण केलं आहे. तिला डायपर वगैरे पण चेंज केलं आहे, फिडिंग पण करून झाली आहे. तर आपण आता तिला फक्त स्वेडल करणार आहोत आणि झोपवणार आहोत. तिला ऑलरेडी खूप झोप आली आहे. तर चला, मम्माला पण झोप आलेली. मम्मा झोप झाली तुझी? झोप आता परत तू पण इवू सोबत. चला तर आपण तिला आता स्वेडल करूया. तर आता आपण केलं इवूला स्वेडल मस्त असं, आणि आता तिला आपण झोपवणार आहोत. वाजले बघा किती, 4:45. तर आता मम्मानी बनवली आपल्यासाठी कॉफी आणि मम्माचं पण ऑफिस चालू झालं, आपलं पण ऑफिस चालू आहे. वाजले आहेत बघा किती, 6:45 झालेत. इवू अजूनपर्यंत झोपली आहे, मस्त झोपली ना इवू लागतो ना. किती वेळ झोपली असेल? 2 तास? 4:30, 5ला झोपली आहे. 5ला झोपले तर 1.5 तास झाला. ठीक आहे, पण अजून तर झोपली आहे, चांगली झोपली, आपलं कामं पण झाली आहे. तर चला आता आपण कॉफी पिऊन घेऊया. अजून एक 5-10 मिनटामध्ये ती उठेलच बघा, 5 ते 10 मिनटामध्ये ती उठेल. तर आपण कॉफी पिएपर्यंत संपेपर्यंत ती नक्की उठेल वाटतं. तुम्ही बघू शकता इवा उठली आहे आणि कशी झाली आहे बघा. बाबू काय झालं? तिला आपण ओपन करूया. ते इवूला आता ओपन केलं आहे, हे बघा. एकदम झोप पूर्ण झाली आहे तिची, फ्रेश उठली एकदम. हे ड्रॉइंग सेट ना त्याच्याबरोबर खेळते ते बघा. बोल लकू. हो. तर आता मम्माने इवूचा खाऊ पण रेडी केला आहे, तर आपण आता तिला भरवणार आहोत. ती बघा कुठे गेली बघा. तर चला आता इवूला खाऊ भरूया. तर आता आपण इवूला इकडे चेअरवर बसवलं आहे आणि मम्मा घेऊन आली आहे खाऊ तिला. आणि मम्मा नाही भरवणार आहे, आपणच भरवणार आहे आज पण. ती बघा भूक लागली आहे तिला. तर चला आता आपण पटपट तिला भरून घेऊया. आणि आता हे शेवटचं थोडं बाकी जातं, ते ती खाण्यासाठी खूप हे करते.
तर त्याला मम्माच पाहिजे तिला भरवण्यासाठी. तर मम्मा भरवते तिला, तर फिनिश करेल ती. मम्मा बरोबर भरवते एकदम. हे बघ आता तिने पूर्ण फिनिश केलंय. मम्मा शेवटी तिला फिनिश करू शकले. तर चला आता तिला तिकडे बसायचं नाही, आपण तिला त्यातून बाहेर काढूया. इकडे आता घेऊन आलोय आणि माझा पण ब्रेक झालाय, म्हणून आता तिला शूट करतोय. कारण का एवढ्या वेळ आपल्याला ब्रेक भेटतच नव्हता, त्याच्यामुळे आपण थोडंसं काम करत होतो. तर आता इवूला तेवढ्या वेळ बाहेर ठेवलेला मॅटवर, आता इकडे घेऊन आलोय. कारण का आता मला वाटतंय की तिला झोप आली आहे. आत्ताच आपण झोपू शकतो, कारण का 9 वाजले जातात. नंतर आपल्याला परत रात्री तिला लवकर झोपवायचं असतं. म्हणून आता जर झोपवलं तर 1 तासाभरात ती उठेल, तिथपर्यंत आपलं जेवण वगैरे पण करून होईल. तर आजचा व्हिडिओ आपण इकडेच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.